इन्स्पेक्टर पाटील स्पीकिंग. काय? महिलेचा मृतदेह बाथरूम मध्ये? आम्ही ताबडतोब येतोय. तावडे. यस सर. चला. तावडे, बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवा आणि सगळे डिटेल्स नोट डाऊन करून घ्या. अमित, धीर धरा. आम्ही तुमचं दुःख समजू शकतो. मला एक सांगा, तुमचं आणि तुमच्या पत्नीचं काही सर, आम्ही मोबाईल कॉल डिटेल भेटलेले आहे आणि शेवटचे 5 कॉल राकेश ड्रायव्हरला केलेले आहे. राकेश? राकेश तर त्या दिवशी सुट्टीवर होता. हा, कारण मी स्वतः गाडी घेऊन गेलो ऑफिसला. आणि ही गोष्ट कविताला पण माहित होती की राकेश सुट्टीवर आहे. तिने राकेशला फोन का केला? असं असेल तर राकेशशी बोलणं अत्यंत गरजेचं आहे. तावडे. यस सर. चला. ओके. हॅलो. हा 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 ठीक आहे ठीक आहे. आम्ही प्रयत्न करतोय पकडायचा. हो हो हो, नक्की नक्की नक्की, लवकरच. सर, हो. राकेश ड्रायव्हर. नमस्कार सर. अमित कडे कधीपासून काम करतोयस तू? साहेब खूप वर्ष झालीत. 7-8 वर्षापासून आहे साहेब. तुझ्या मालकिनीचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झालाय. त्या गिझरचा बटन ऑन करायला गेल्या, कनेक्शन मध्ये फॉल्ट होता. त्यांना जबरदस्त शॉक लागला आणि त्यातच त्या मृत्यू पावल्यात. तुला माहित आहे का हे? हो साहेब. तुला कसं माहित? साहेब म्हणजे मला कसं माहिती राहणार, मी तर सुट्टीवर होतो साहेब. अरे, आत्ताच तर मी म्हणालो ना की कविता मॅडमचा मृत्यू करंट लागून झालाय, आणि तूही म्हणालास हो साहेब. चुकून तोंडातून निघालं साहेब. मी तर सुट्टीवर होतो. मला कसं कळणार की बाईसाहेबांचा मृत्यू झाला म्हणून? कारण त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी तुला 5 वेळा कॉल केला होता. तू सुट्टीवर आहेस हे काय त्यांना माहिती नव्हतं का? माहिती येतो सर. मग तुला का फोन केला? चल, मानलं की फोन केला, पण मग ह्याबाबत सगळं साहेबांना माहिती नव्हतं. त्यांना एवढी काय गरज पडली की त्यांनी तुला फोन करावा लागला? सर, तुम्हाला काय म्हणायचंय मला काही समजत नाहीये सर. तुला सगळं समजतंय काय? आता ना तू 1.5 बनतोयस. हे बघ, 3rd डिग्री द्यायची आमची तुला अजिबात इच्छा नाहीये. काय आम्हालाही त्रास होतो रे. आमचे हात दुखतात. काय ना, ह्या देशात सगळेच फुकट खातात, नेते पण बसून खातात. मग आम्ही का मेहनत करायची? कशाला उगीच आम्हाला मेहनत करायला लावतोस? सरळ सरळ सांग, तुझ्या आणि बाईसाहेबांमध्ये काय चाललं होतं? नाही नाही साहेब, आमच्यात नाही साहेब. आम्ही साहेब आणि त्यांच्या मेहुणीमध्ये काहीतरी सुरू होतं आणि बाईसाहेबांना हे कळालं होतं. पुढे पुढे काही नाही. बाईसाहेबांनी मला घरी बोलवलं. का? मला सांगितलं की गिझरचं लूज कनेक्शन कर म्हणून. मला वेडा समजतो काय?
हा? त्यांनी तुला बोलवलं आणि गिझरचं कनेक्शन लूज करायला सांगितलं, म्हणजे त्याचा शॉक बसून त्या स्वतःच मरतील. आपल्या मृत्यूचा सापळा असं कोणी स्वतःच रचतं का? मी खरं सांगतोय साहेब, बाईसाहेबांनीच मला गिझरमध्ये करंट सोडायला लावला होता. ठीक आहे, तू जा आता. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, शहराच्या बाहेर अजिबात पडायचं नाही, कळलं? हो साहेब. गो. तावडे, तुला वेगळं नाही वाटत यात? हायला, कोणी असं स्वतःच मरण्यासाठी गिझरमध्ये करंट सोडेल आणि त्याला स्पर्श करून स्वतःच मरेल? साहेब, त्या जिजासालीचाच काही लफडा असेल, वाटतं त्यांनीच प्लॅन केला असेल. पण तसं असेल तर तिची बहीण मरायला पाहिजे होती ना? कदाचित सर, त्या बहिणीला कळलं असेल, त्याच बहिणीने त्याला पोचवलं असेल तर. हे आता एकच व्यक्ती सांगू शकते, तो ड्रायव्हर. मग ड्रायव्हर तिला का सांगेल? का तोही या कटात सामील होता? ड्रायव्हर का सांगेल? हो साहेब, मीच मारलं बाईसाहेबांना. का मारलं? कारण बाईसाहेबांच्या बहिणीवर माझं प्रेम होतं. सगळं व्यवस्थित सांग. साहेब, आमच्या साहेबांचं आणि त्यांच्या मेहुणीचं लफडं होतं साहेब. आणि हे बाईसाहेबाला कळलं होतं. त्यांनी त्यांच्या बहिणीला मारण्यासाठी कट पण रचला. आणि त्यांच्या मनात नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी मी सुद्धा त्यामध्ये सामील झालो.